देशाच्या हृदयस्थळी असलेलं नागपूर एकेकाळी हिरवं आणि सुंदर नागपूर अशी याची ओळख होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर शहराची ही ओळख हरवत आहे का असा प्रश्न जो आहे तो निर्माण केला जातोय. कारण शहरामध्ये ज्या पद्धतीनं वृक्षारोपण व्हायला पाहिजे ते होत नाहीये. दुसऱ्या बाजूने वृक्ष कटाई केली जात आहे. शहराच्या आजूबाजूला असलेले जे काही विद्युत प्रकल्प आहेत, शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकींची संख्या वाढते. यामुळे होणारं प्रदूषण, शहरातली तलावं ओस पडत आहे, जे तलाव आहेत त्यातलं ऑक्सिजन कमी होत आहे आणि अशा अनेक प्रश्न जे आहेत ते या नागपूर शहराला आता वाढतं शहर होत असताना पर्यावरणाच्या निमित्तानं भेडसावत आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आता ही जी चर्चा आहे ही शहराच्या पर्यावरणाच्या निमित्तानं करणार आहेत आणि ही चर्चा करण्यासोबत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपण सुरुवात हेमा देशपांडे मॅडम कडून करू. मॅडम, तुमचा विभाग या सगळ्या बाबतीत अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत असतं आणि शहराचा विकास होत असताना इथलं पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही नेमक्या काय काय उपाययोजना आतापर्यंत केलेल्या आहेत आणि त्याला किती यश आलेलं आहे? आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पर्यावरण विषयक जे नियम आहे त्याचं अनुपालन आहे हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं करण्यात येतं. आणि ह्याच्या करता म्हणजे आपली पर्यावरणीय स्थिती जी आहे ती अबाधित राखण्याकरता वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडनं करण्यात येतात. त्याच्यामध्ये मुख्यतः सगळ्यात महत्वाचं म्हणजे संनियंत्रण म्हणजेच मॉनिटरिंग. आम्ही पूर्ण हवाचे म्हणजे एअर मॉनिटरिंग, जे अँबियंट एअर क्वालिटी असते त्याचं मॉनिटरिंग, वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग, तसंच इतरही ज्या जसं की ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहे या सर्वांचं मॉनिटरिंग करतो. हे मॉनिटरिंग झाल्यावर आपण जे त्याची सद्यस्थिती असेल त्या सद्यस्थितीच्या अनुषंगाने आपल्या इथे ज्या इतर ऍक्टिव्हिटीज असतात त्या नियमित करतो. जसं की आता आपण म्हणतो की ज्या इंडस्ट्रीज आहेत, सगळ्यात पहिली ही गोष्ट सुरू होते इंडस्ट्रीज पासून. आपल्याला असं वाटायचं की इंडस्ट्रीजकडनं पोल्युशन होतं किंवा इट्स अ पॉइंट सोर्स. तसं आपण ज्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज करत असतो त्या सर्वांमधूनच प्रदूषण होत असतं. पण प्रदूषण म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर एरियाच्या किंवा आपल्या एन्व्हायरमेंटच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जातं त्याला अक्युम्युलेट करण्याच्या, त्याच्यामध्ये जर का जितकं डिझायरेबल लिमिट असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर का कोणतीही गोष्ट झाली, जसं ज्याला थोडक्यात अति तेथे माती म्हणतात, त्याचप्रमाणे जी डिझायरेबल लिमिट असते त्याच्यापेक्षा बाहेर गेलं तर त्याला आपण प्रदूषण म्हणतो. आणि ते नियंत्रणामध्ये ठेवण्याकरता ज्या सर्व अटी आणि शर्ती असतात, काय काय आपल्याला करावं लागतात, त्याच्याकरता आपल्याला काय होतं ह्या सर्वांची गोष्ट आपण इंडस्ट्रीला, लोकल बॉडीजला, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांना आणि इतरही ज्या जसं सर्व्हिस इंडस्ट्री या सगळ्यांना आपण नियम देतो की तुम्हाला या पद्धतीने कामकाज करावं लागेल. तुम्ही या पद्धतीने कामकाज केलं त्याला तर प्रदूषण किंवा आपल्या एन्व्हायरमेंटची क्वालिटी जशी आहे तशी राहील किंवा ती अबाधित राहील. ह्या नियम आणि अटी देण्याचं काम प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं. आणि ह्या ज्या नियम आणि अटी ज्या पत्राद्वारे देण्यात येतात त्याला संमती पत्र असं म्हणतात. तर हे मुख्य काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आहे की आणि बाकी हे जे बाकी ज्यांना आपण संमतीपत्र दिलेलं आहे आणि त्याच्यात ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटींचं पालन होतं की नाही हे पाहण्याचं काम पण प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं. आणि ज्यांच्याकडनं या संमतीपत्रातील अटींचं उल्लंघन होतं त्यांच्यावर कारवाई करून पर्यावरणाची स्थिती सुधारण्याकरता त्यांना निर्देश म्हणजे डायरेक्शन्स देण्याचं काम प्रदूषण नियंत्रण करत असतं. हे सर्व कामं प्रदूषण नियंत्रण नक्की तुमचा विभाग हे सगळं कामं करतं. मात्र मी अनुसया मॅडमला अनेक वेळा ज्यांना यांनी संमतीपत्र दिलेलं आहे त्यांच्या विरोधात देखील तुम्हाला आंदोलन करताना पाहिलेलं आहे. नियमांचं उल्लंघन केलं जातं, यांच्याकडून तो दंड देखील केला जातो, मात्र त्या चुका वारंवार घडतात. कुठंतरी समन्वयाचा अभाव या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाटतोय का? म्हणजे विभाग असेल आणि ऍक्च्युअल होणार असेल आणि तुम्ही कार्यकर्ते म्हणून कुठेतरी समन्वयाचा अभाव या सगळ्या बाबतीत दिसतो का? सगळ्यात आधीत न्यूज 18 लोकमतला आभार, धन्यवाद की तुम्ही हे चर्चाक्षेत्र घेतलं. नाही, समन्वय मला कुठे खरंच तर दिसत नाही. कारण आम्ही वारंवार जे अपेक्षा करतो की एक पब्लिक कन्सल्टेशन किंवा एक सगळ्यांनी एका टेबलवरती बसून जी चर्चा व्हायला पाहिजे ती कधी होत नाही. नियमांचे जेव्हा उल्लंघन होतात
आणि दंड होतो, पण त्याच्यानंतर पण जेव्हा आम्ही जातो आणि वारंवार एक हे करतो की तुम्ही सगळ्यांना बोलवा, एकदा झालंय ठीक आहे, पुन्हा व्हायला नाही पाहिजे ह्याची अपेक्षा असते. आणि विरोध याच्या करताच तो विरोध नाही म्हणणार मी त्याला, एक अकाउंटेबिलिटी आम्ही मागतो. तर जर समन्वय असला सगळ्यांचा एका ह्याच्यावरती, आता इतके डिपार्टमेंट झाले आहेत, 10 गव्हर्नमेंट एजन्सीज 10 डिपार्टमेंट्स काम करतात आहे, तर सगळ्यांचं समन्वय हे शक्य करणं आणि करून घेणं हे खरं तर या सगळ्या एजन्सीजचं काम असायला पाहिजे. दंड हा माझ्या ह्यानी अगदी बरोबर नाही आहे, कारण एक वॉर्निंग असू शकते, एकदा दंड होऊ शकते, पण वारंवार जर दंड होतोय तर त्याच्यावरती काहीतरी तर आपण करायला पाहिजे. जे आपण 10 वर्षाची गोष्ट करतोय, तर 10 वर्षामध्ये नक्कीच सुधार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. तर समन्वय पाहिजे, पब्लिक कन्सल्टेशन पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हटलं की विरोध जो एक शब्द आम्ही म्हणतो, हा विरोध मी नाही म्हणणार, कारण नागपूर आज रायझिंग नागपूर नाही तर धावतं नागपूर आहे. पण त्या धावत्या नागपूरमध्ये विकासासोबत जो पर्यावरणाचा नाश होतोय किंवा जो आपण शाश्वत विकास ज्याला म्हणतो, तो कुठे आम्हाला दिसत नाहीये. जसं तुम्ही म्हटलं वृक्ष तोडले जातात, ते इतक्या सोप्याने हे करले जातं. पर्याय जागा आहे, पण हे सगळं डिपार्टमेंटचंच काम आहे ना. तर डिपार्टमेंट जर हे सगळं नाही करणार, ते समन्वय घडवणार नाही, तर मग आम्हाला तर विरोध करावाच लागेल. कारण शेवटी श्वास सगळ्यांनाच घ्यायचा आहे आणि पर्यावरण आणि विकास हे एकत्र धावणं गरजेचं आहे आजच्या घडीला तरी. कारण जनसंख्या वाढते पण जागा तेवढीच आहे, तर आपलं पर्यावरण तितकंच महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून तो विरोध दिसतो. नक्कीच मी या करता हेमा मॅडम तुमच्याकडे येईल, मात्र श्रीकांत देशपांडेंकडे जातो. मी जो समन्वय म्हणतोय, तुम्ही सरकारी संस्थांच्या अनेक यंत्रणांमध्ये काम केलेलं आहे. सरकार आणि आंदोलन करते किंवा विरोध करणारे आपण त्याला थोड्या वेळासाठी म्हणू, या सगळ्या दोन्ही बाजू पाहिलेल्या आहे. याच्यातले अनेक प्रकरणांमध्ये तुम्ही सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमक्या अडचणी काय होतात? म्हणजे विरोधी असतात, सरकारी यंत्रणाही असतात आणि तरी पर्यावरण संतुलित राहत नाही. काय नेमक्या अडचणी असतात या सगळ्या? आता शहरं तर वाढत चालले, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट नेसेसरीच आहे. पण ॲट द डेव्हलपमेंट करताना जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल कोट करतो, फार सुंदर एक्झाम्पल आहे. जेव्हा नॅशनल हायवेनी 7 मीटरचे रस्ते 2014 नंतरची गोष्ट करतो, म्हणजे एकदम सिंपल आहे, एकदम सोपं गणित आहे. लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण काम करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. तर 7 मीटरचे रस्ते जेव्हा 10 मीटर होणार होते, जेव्हा फॉर एक्झाम्पल अमरावती मोर्शी नांदेड, आपलं अमरावती मोर्शी बरोड वगैरेचे रस्ते होणार होते, तेव्हा 7 मीटरचे रस्ते 10 मीटर करताना दोन्हीकडची झाडं, वैभवशाली झाडं कापल्या गेली असती. पण आपण ऑनरेबल मिनिस्टर साहेबांना आणि सरकारला विनंती केली आणि एक एक्झाम्पल सेट केलं की बा सेंट्रल लाईन तुम्ही जे एक्झिस्टिंग सेंट्रल लाईन जी आहे, एकीकडे जर शिफ्ट जर केली तर एकीकडचे झाडं तुमचे वाचतात आणि ते आपण त्या रस्त्यावरती वाचवलेले आहेत. त्या रस्त्याची एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू जर ॲज पर सुप्रीम कोर्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेट केली तर 2,500 करोड रुपयाची त्याची एन्व्हायरमेंटल व्हॅल्यू आहे. तर हे एक्झाम्पल आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं. विकास पण झाला आणि झाडंही वाचले. आणि ॲट द सेम टाईम जेव्हा अथॉरिटी झाडं प्लांटेशन का बरं फेल्युअर होतं, कारण की ज्या रस्त्याचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला झाडं लावण्याचा अनुभव नसतो. तर तिथे सामाजिक वनीकरण आपली एक संस्था आहे, त्यांच्याकडे आजच्या घडीला बजेट पण नाही आहे. तर तिथे सामाजिक वनीकरण मोर्शी विभागाने त्या रस्त्यावरती आम्ही समन्वय साधला, मी मदत केली त्यांना समन्वय साधण्याकरता. आणि सामाजिक वनीकरणाने त्या ठिकाणी 35,000 झाडं लावून त्या 90% चांगल्या पद्धतीने जगतात आहे. तर हा एक समन्वयाचा एक्झाम्पल आहे. तर सरकारनी सगळ्या अथॉरिटीजला आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा, आम्ही काही विरोधी नाही आहे, आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणी मदत करायला तयार आहे, पण सरकारने आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा चुकीचा असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. मॅडम, एकदम महत्वाचा मुद्दा हा होता की आम्ही विरोधी नाही आहे, आम्हाला विरोध करायचा नाही आहे, आम्हाला पण विकासात सहभागी व्हायचा. मात्र कुठंतरी मधात ही गॅप राहून जातं. म्हणजे एका बाजूने विकास आवश्यक आहे याला दुमत नाही, दुसऱ्या बाजूने पर्यावरण राहिलं पाहिजे याला पण दुमत नाही. कुठेतरी गॅप राहते. ती गॅप भरून काढण्यासाठी काही सरकारी स्तरावर हवे तसे प्रयत्न दिसत नाही. नागरिकांचं त्यामध्ये ज्या पद्धतीनं समायोजन व्हायला पाहिजे ते देखील दिसत नाही. नाही, असं नाहीये. आपल्याला असं दिसून येतं आहे की जसं जसं डेव्हलपमेंट होत जाते आहे तसं तसं सरकारतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नियम होत आहेत आणि ह्या नियमांद्वारे जे जे पर्यावरणावर जे पण दुष्परिणाम होत असतात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे, म्हणजे जसं आपण रस्ते बांधणे, विकासाची वेगवेगळी कामे, याच्यावर याचे जे दुष्परिणाम आजूबाजूच्या लोकांवर किंवा पर्यावरणावर होत आहेत
हे कमी करण्याकरता आपल्याला आता नवीन नवीन नियम येताना दिसत आहेत. पर्यावरणीय आघात मूल्यांकन समिती किंवा आघात मूल्यांकन रिपोर्ट अहवाल हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता नव्याने आपल्याला आलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना याच्याविषयीची कल्पना सुद्धा नसते, कारण की मोठ्या प्रमाणात स्टडीज होत असतात. आणि ऑफकोर्स याच्यात ही पण गोष्ट आहे की अत्यंत चांगले असे नियम भारतामध्ये उपलब्ध आहे. अर्थात कधी कधी थोडंसं त्याच्यामध्ये डेव्हिएशन होतं त्याचं एक्झॅक्ट इम्प्लिमेंटेशनमध्ये, पण नाही, आम्ही सर्व लोक आहोतच जे नियमाचं पालन होईल आणि शक्यतोवर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने होईल याच्याकरता आम्ही तत्पर असतो आणि होतच नाही आहे. तुम्ही तत्पर असता मॅडम, पण लोकांना अजूनही ज्यावेळी कुठले कामं करायचे असेल ना त्यावेळी त्यांना पर्यावरण विभाग नकोसा वाटतो. म्हणजे त्यांना हे असतं की आता याच्यात पर्यावरण खातं येईल आणि मग ते कारवाई करेल. तुम्ही ती जनजागृती किंवा लोकांना असं का वाटत नाही की नाही पर्यावरण पण माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि तुमचा विभाग ही जनजागृती करा किंवा हे लोकांना पटवून देण्यात नाही, असं नाही आहे. लोकांमध्ये एक थोडासा भीती आहे की नाही, पर्यावरणाकरता जो खर्च करायचा आहे त्याची म्हणजे तो जर का आपण आधी केला म्हणजे ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग, म्हणजे आम्ही जे संमतीपत्र देतो ते सुद्धा 2 पद्धतीचं असतं. एकाला आपण म्हणतो कन्सेंट टू एस्टॅब्लिश संमतीपत्र, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही कन्सेंट म्हणतो. कन्सेंट टू एस्टॅब्लिश जे की तुम्ही तुमचं प्रोजेक्ट, जे पण तुमचं प्रोजेक्ट आहे ते झाल्याबरोबर करता. तर तुमचं प्रोजेक्ट झालं, तुमची जागा ठरली की तुम्ही आमच्याकडे अप्रोच करायचं की बाबा आम्हाला हे प्रोजेक्ट करायचं आहे. तर याच्याकरता काय काय नियम आहेत आम्ही ते कन्सेंट टू एस्टॅब्लिशमध्ये देतो. त्याच्यात पूर्ण अटी आणि शर्ती दिल्या असतात की हे काम करण्याकरता तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे. आणि ते जर का तो प्रोजेक्ट सुरू होण्याच्या पहिले झाला तर सगळ्याच गोष्टीमध्ये कोणाला काहीही घाबरायची हे नाही. अत्यंत व्यवस्थित नियम आहे, अत्यंत चांगले व्यवस्थित करतात. पण काय होतं, तुम्ही जर का प्रोजेक्ट उभा करून घेतला आणि त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण किंवा पर्यावरण संरक्षणाकरता लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागल्या तर मग त्याच्याकरता जे कष्ट होतात किंवा त्याच्याकरता जे एक्स्ट्रा एफर्ट्स त्यांना टाकावे लागतात ते खूप जास्त असतात. त्याच्याकरता तुम्हाला खर्चही ज्या आधी करतात त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात येतो आणि त्यावेळेस मग लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते आणि ती, कारण की ते व्हायोलेशन ऑलरेडी झालेलं आहे. आणि सध्या तुम्हाला माहितीच आहे की पर्यावरण संरक्षण हे एक इंटरनॅशनल इश्यू आहे. हा काही फक्त लोकल लेवलवरचा इश्यू नाहीये. लोकल लेवलवरचा तो होतोच जेव्हा लोकांना अत्यंत त्रास होतो. पण तुम्ही जर का आधीच तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो विथ ऑल द पोल्युशन कंट्रोल सिस्टम अँड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मेजर्सच्या बरोबर केला तर हे प्रश्न उद्भवतच नाही. सगळे आपल्याकडे व्यवस्थित नियम आहे आणि नियमांचं जर का पालन केलं आणि शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही तुमचा जे पण तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जे पण तुमचे प्रोजेक्ट्स आहेत ते केले तर निश्चितपणेच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास हा अचीव करू शकतो. अनुसया मॅडम, तुमच्याकडे येतो. शहर आता वाढत आहे, शहरामध्ये मेट्रो येत आहे, सिमेंट रोड होत आहे. हे सगळं होत असताना कुठेतरी ऑक्सिजन पार्क ज्या पद्धतीनं निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे सकाळी अनेकांना सवय असते मॉर्निंग वॉकला जायची, त्यामागे एक उद्देश असतो की त्यांना शुद्ध हवा मिळायला पाहिजे. तशी ऑक्सिजन पार्क नागपूर शहरात तयार करण्यात एक नागरिक म्हणून आपण कुठेतरी कमी पडतोय का, किंवा व्यवस्था या सगळ्या गोष्टी होऊ देत नाहीये किंवा त्यांना करायच्या नाहीयेत का, काय नेमकं होतं? ऍक्च्युली आता जर तुम्ही विचारलं तर ऑक्सिजन पार्क तर शक्यच नाही. कारण कसं आहे, आपले जितके उद्यान आहेत तिथेच इतकं सिमेंटीकरण होत आहे. त्यांचे जे पाथवेज जिथे आपण आधी मातीमध्ये वॉकवेज करायचो ते सगळे सिमेंटचे बनलेले आहेत. तर ऑक्सिजन पार्क तेव्हा होऊ शकतं, एक तर सगळ्यात आधी तुम्हाला लँड बँक हे करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला बिल्डिंग करता जागा नाही असं तुम्ही म्हणता आणि तुम्ही जे एक्झिस्टिंग झाड आहेत ते तोडता तर ऑक्सिजन पार्क करता तर जागा तर खूपच दूरची गोष्ट आहे. पण आता गरज काय आहे की तुम्ही जितके तुमचे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याच बाजूला, कारण कसं होत आहे की आपलं जसं मॅडमनी म्हटलं एअर पोल्युशन खूप जास्ती नागपूर नॉन अटेनमेंट सिटीजमध्ये आहे, म्हणजे ज्याचं 5 वर्ष लगातार एअर क्वालिटी खूप खराब आहे, AQI. तर अशा याच्यामध्ये ऑक्सिजन पार्क्स जे आहे ते खरं तर आपण खूप आधी तयार करायला पाहिजे होते. तर आता जितके उद्यान आहेत कमीत कमी तिथे तरी आपण करू शकतो.
म्हणजे तिथे झाडं लावू शकतो. दुसरं, जितकी आपली पेरिफेरी आहे नागपूरची, जे MMRDA NMRDA जे आता सरांनी म्हटलं, या सगळ्या एरियाजमध्ये लँड बँक आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे ऑक्सिजन पार्क्स उभारणं गरजेचं आहे, पण ते होत नाही. कारण सगळीकडे ब्युटिफिकेशन हा जो नवीन शब्द आलाय विकासामध्ये, तिथे थोडंसं आपल्याला ऑक्सिजनचा जो डेफिनेशन आहे ते कमी पडतंय. तर ब्युटिफिकेशन आणि सिमेंटीकरण, दिस इज ऑक्सिजन विकासाच्या डेफिनेशन मध्ये. पण एक नागरिक म्हणून याच्यावर काय तोडगा काढायला पाहिजे, कारण दोन्ही गोष्टी आता आवश्यक आहेत. हो, याच्यात काय तोडगा असायला पाहिजे, तुम्ही काय तुमचा तर अभ्यास कसा? आम्ही संस्था म्हणून खूप जागी वृक्षारोपण करतो, खूप जागी केलेलं आहे, भांडेवाडीपासून एअरफोर्स पासून तर गव्हर्नमेंट याच्यामध्ये. पण काय होतं की जिथे आम्ही लावतोय झाडं, त्याच्यानंतर वर्ष 2 वर्षामध्ये पुन्हा तिथे येतं की आता इथे विकास होणार. तर आता हे जे लावलेले झाड आहेत हे पण काढणार. तर नागरिक म्हणून जरी आम्ही करतोय, तर जसं तुम्ही म्हटलं की समन्वय, कोऑर्डिनेशन आणि पब्लिक कन्सल्टेशन हे खूप गरजेचं आहे. नागरिक करायला तयार आहेत, सगळेच पुढाकार घेतात. पण प्रॉब्लेम काय आहे की जर तुम्ही 2 वर्षानंतर म्हणाल तर वाईट तर वाटेलच ना, की आज मी एवढे झाडं लावले आणि आता तुम्ही विकासाच्या नावामध्ये त्यांना पुन्हा तोडणार. तर यू कॅनॉट ग्रो अ ट्री इन अ डे. तर नागरिकांनी नक्कीच करायला पाहिजे, पण त्यांना लँड बँक अवेलेबल करून देणं हे गरजेचं आहे. आणि अशी लँड बँक जी गेल्या 10 म्हणजे येणाऱ्या 10 वर्षांमध्ये तुम्ही तिथे काही करणार नाही, तेव्हा ते काही ऑक्सिजन पार्क तयार होऊ शकतील. नक्कीच ऑक्सिजन पार्क तयार होऊ शकेल. श्रीकांतजी, तुम्ही सांगितलं की तुम्ही NHI सोबत काही ठिकाणी वृक्षारोपण केलं. आता नागपूर शहराचा जर विचार केला तर अनेक डिवायडरवर झाडं लावलेली आहेत, ते सौंदर्य देखील वाढवत आहे. मात्र अनेक वेळा असं लक्षात येतं की ही जी झाडं लावली जातात ही एक तर आपल्या देशातली नसतात, किंवा जे काही कार्बन उत्सर्जन होतं ती रोखणारी ही झाडं नसतात, फक्त ही शोभेची म्हणून लावल्या जातात. याच्यावर लाखो करोड रुपयांचा खर्च होतो. तर असं काही पॉलिसी सरकारकडे नाही आहे का की ही जी झाडं डिवायडरवर लावतो किंवा जी शहरात लावतो ती एक तर या देशातलीच असावी, त्या झाडांवर पशु पक्षी देखील यावे म्हणजे पर्यावरणाचा संतुलन राहील, दुसऱ्या बाजूने कार्बन उत्सर्जन देखील शोषून घेतलं जाईल? सगळे नियम आहेत, सगळे नियम ऑन द रेकॉर्ड आहेत. इंडियन रोड काँग्रेसच्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये प्लांटेशन कसं करायचं, मिडियनमध्ये कोणतं प्लांटेशन करायचं, कोणती झाडं लावायची, त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, सगळ्या गोष्टी आहेत, क्लिअर कट आहेत. IRCच्या गाईडलाईन्स आहेत, IRC SP 21 ट्री प्लांटेशन गाईडलाईन. तर त्या इम्प्लिमेंट होताना दिसत नाही. आणि जे मिडियनमध्ये आपण जे झाडं लावतो ते जसं आता जे बॅन आहे झाडात, कोणा कार्पससारखे झाडं मिडियनमध्ये लावतो आहे, तर त्या म्हणजे जे बॅन झाडं आहेत जे म्हणजे लावायलाच नाही पाहिजे असे आपण झाडं, कारण की ते फास्ट ग्रोईंग आहेत, लवकर ते एक वॉल तयार करतात जे समोरचा लाईट अवॉइड करण्याकरता. त्या गाईडलाईन्स आहेत. पण मी तुम्हाला इथल्या सर्व लोकांना जे आता नवीन पिढी आहे त्यांना सांगतो की नागपूरला वैभवशाली इतिहास लाभलेला आहे, भोसलेकालीन इतिहास लाभलेला आहे. नागपूरचे 9 तलाव त्याच्यानंतर पश्चिमेकडनं पूर्वेकडे उतार, त्याच्यामुळे नागपूरची पाण्याची पातळी आणि ग्रीन कव्हर हे फार चांगलं आहे, आता अजूनही चांगलं आहे. तर आम्ही सरकारला नेहमी विनंती करतो की तुम्ही विकास करा, पण विकास करताना जे एक्झिस्टिंग ग्रीन पॉकेट्स आहे, जर तुम्ही अजनीचा ग्रीन पॉकेट्स पकडला, तिकडे NADTचा ग्रीन पॉकेट पकडला, तुम्ही गोरेवाडाचा ग्रीन पॉकेट पकडला, अंबाझरीचा कुटाळचा कॅचमेंट पकडला, सिव्हिल लाईनचा भाग पकडला, अंबाझरीचा कॅचमेंट पकडला, तिकडे एअरपोर्टचा कॅचमेंट पकडला, जे एक्झिस्टिंग ग्रीन कव्हर जर सरकारने हात जरी नाही लावला, त्याच्याकडे वाकड्या नजरीने नाही बघितलं, तरी नागपूर बऱ्या प्रकारे सस्टेन करू शकतं. ॲट द सेम टाइम आता जसं मीना साहेबांनी सांगितलं की 3,500 स्क्वेअर किलोमीटर ते आजच्याकडे नागपूरचा एरिया 220 स्क्वेअर किलोमीटर आहे. आता NMRDA जर 3,500 स्क्वेअर किलोमीटर एरिया डेव्हलप करणार असेल तर त्या ठिकाणी असणारे तलाव, त्या ठिकाणी असणारे ग्रीन पॉकेट्स हे आपण कसे प्रिझर्व करू, कारण की पुढचे पाठ आणि मागचे सपाट हे येणार नाही, कारण की आपल्यापाशी पृथ्वी एकच आहे, ती ढसाढसा रडते आहे. देणारी पृथ्वी आहे, झाडं आहे, पक्षी आहेत, आपण फक्त घेणारे लोक आहोत. जर पृथ्वी राहील तर हा विकास पण राहील, पण पृथ्वी जर राहणार नाही तर म्हणून आपल्याला या पृथ्वीचं संवर्धन करण्याकरता प्रत्येकाने घरी 5R प्रिन्सिपल जे आहेत, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 5R प्रिन्सिपल जे आहे, पहिला R तो रिजेक्ट, काही पण पैसे आहे म्हणून शॉपिंग करायला जाऊ नका, पहिला रिजेक्ट, दुसरा जे आहे त्याला रिस्टोर करा, तिसरा तुम्ही कमी करा, रिड्यूस करा, चौथा रिसायकल करा, आणि 5वा R प्रत्येक क्षणाला पृथ्वीला जगा. आपल्या आईवडिलांनी आपल्याला चांगली पृथ्वी दिली, आपण एन्जॉय करतो आहे. आपण आपल्या मुलांना अलमारीभर पैसे सुद्धा कामात पडणार नाही, आपण कोरोनामध्ये बघितलं आहे. म्हणून पृथ्वीला आपण फोकस करायला पाहिजे आणि क्षणाला पृथ्वीला जगलं पाहिजे, तरच आपल्या या खरा जो विकासाबद्दल आपण जो बोलतो आहे, रायझिंग नागपूर आणि रायझिंग जे काही आहे त्याला, जेव्हा पृथ्वी जर राहील तर ह्या पुढच्या गोष्टी राहतील. एक छोटंसं उदाहरण देतो सर, इंटरेस्टिंग उदाहरण सांगतो की आता
ज्या प्रकारे रिडेव्हलपमेंटच्या गोष्टी चालू आहेत आणि एअर क्वालिटी इंडेक्सच्या गोष्टी चालू आहेत, पर्यावरणाच्या गोष्टी चालू आहेत, तर ज्या बिल्डिंग्स 1990मध्ये बनल्या होत्या त्या आता UDCPR चेंज करून तिथे मोठे मोठे टॉवर्स तयार करतात आहेत. त्या बिल्डिंग अजून मजबूत आहेत, पण फक्त फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना 3 BHKचा लालच आणि घेणार आहे बिल्डर त्यांना मल्टी स्टोरी बिल्डिंगचं लालच, तर तुम्ही पृथ्वीचा नाश करताय. म्हणून अशा प्रकारचं रिडेव्हलपमेंट नागपूरला नको आहे. आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचं आहे. आम्ही विकासाला विरोध करत नाही आहे. आणि झाडं लावताना आपण जेव्हाही प्लॅनिंग करतो, लॉंग टर्म प्लॅनिंग करताना जे आपले बऱ्याचशा लोकांना बेडा, हिरडा, रिटा, कुसुम हे झाडं माहीतच नसतील, पुरणजीवा वगैरे माहीतच नसतील, तर या सगळ्या झाडांचा आपण लावायला पाहिजे की जे पिढ्यानपिढ्या पुढे चालतील. आजच्या घडीला वडाचे झाडं जर उमळून पडतात आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी धोक्याची घंटा वाजलेली आहे. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये रोज 5R प्रिन्सिपल रिक्वेस्ट करतो की आपण सगळ्यांनी 5R प्रिन्सिपल जगलं पाहिजे. नक्कीच श्रीकांत देशपांडे ज्या तळमळीनं सांगताना एक नागपूरकर म्हणून देखील आपण त्या तळमळीने या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्हाला तिघांचा समन्वय आवश्यक आहे आणि त्यामध्ये नागपूरकरांचा कॉन्ट्रीब्युशन देखील आवश्यक आहे. तेव्हाच नागपूरचा विकास होत असताना नागपूरचं पर्यावरण जे आहे ते संतुलित राखण्यास आपल्याला मदत होईल.